नमस्कार मित्रांनो, तर आपलं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आजची संध्याकाळ घालवण्यासाठी मी आणि नीरजने निवडलं एक ठिकाण, ते म्हणजे दहिवडीच्या पश्चिमेला विठोबाचं मंदिर आहे, विठ्ठलाचं मंदिर आहे। आणि ते मंदिर आहे उंच टेकडीवर, आणि उंच टेकडीवर असल्यामुळे त्या टेकडीवरून आसपासचा परिसर एवढा सुंदर दिसतो नैसर्गिकदृष्ट्या, ते तुम्हाला पाहायला मिळेलच। इकडं दहिवडीच्या पश्चिमेला म्हणजे मंदिराच्या पश्चिमेला एक मोठ्या पाण्यात टाकीचं काम चालू आहे। हे शासकीय मुलांचं हॉस्टेल आहे, आणि या टेकडीच्या किंवा मंदिराच्या दक्षिणेला हा पिंगळी तलाव आहे, आणि आसपासचा परिसर बघा किती हिरवागार दिसत आहे। ही आपली दहिवडी, मंदिराच्या सरासरी पूर्वेला ही दहिवडी आहे। मंदिराच्या उत्तरेला म्हणजे टेकडीच्या उत्तरेला हे बिदाल। दहिवडीतील अतिशय चांगलं ठिकाण आहे फिरण्यासाठी, हे तुमच्या तब्येतीसाठी सुद्धा चांगलं आहे। आणि इकडे रोज सकाळ संध्याकाळी दहिवडीतील लोक फिरायला सुद्धा येतात। तर ज्यांना माहीत नसेल हे एवढं ठिकाण एवढं सुंदर आहे आणि माहीत नाही, त्यांनी अवश्य या ठिकाणी रोज फिरायला या, तुमच्या तब्येतीसाठी फिरायला या, आणि तुम्हाला एवढं छान वाटेल। तर अशा प्रकारे माझा ब्लॉग मी इथे संपवत आहे। तुम्हाला ब्लॉग हा कसा वाटला ते तुम्ही माझ्या ह्या ब्लॉगला लाईक करा आणि कमेंट करा, आणि असेच माझे नवनवीन प्रकारचे ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा। धन्यवाद।